मैत्रिणींनो, घर सांभाळता सांभाळता स्वतःलाच हरवून बसला आहे का? आणि जर तुमचं उत्तर हो असेल तर व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. स्वतःला हरवून न बसता घर सांभाळून आपली स्वतःची पर्सनॅलिटी कशा पद्धतीने टिकवायची आहे आणि ती नुसतीच टिकवायची नाही तर ती फुलवायची देखील कसं आहे हे आपण आज पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वतःची मानसिकता जपण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. बघा, लग्नाला काही वर्ष झाली, मुलं झाली की बऱ्याच जणींना असे वाटते की माझ्यासाठी आता काय उरलंच नाही, काहीतरी करण्याची वेळच निघून गेलेली आहे. आता माझ्या करिअरला, शिक्षणाला, आवडींना जागाच उरलेली नाही, असे बरेच जणींना वाटते. आणि अशा बरेच जणींना असे देखील वाटते की आयुष्यात काहीच आता मी करू शकत नाही, माझं आयुष्य फक्त घरापुरतं राहिलेलं आहे. असे वाटणे तुमचे साहजिकच आहे. पण खरी गोष्ट ही आहे, घर सांभाळणे ही फक्त जबाबदारी आहे. मग त्यासाठी स्वतःच्या आनंदाला संपवणे गरजेचं आहे का? तर घरातील जबाबदारींमुळे आपण आपले व्यक्तिमत्व हरवून बसतो. ते हरवून न बसता आपण त्यासाठी काय केलं पाहिजे हे देखील तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की लग्ना अगोदर मी कसे होते आणि आता मी कसे झालेले आहे? असे कधी तुम्हाला वाटलं आहे का? वाटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लग्नानंतर आपण स्वतःला हरवून बसतो, त्याच्यामागे काही कारणे असतात आणि हीच कारणे आपण आज जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कारण नंबर 1, सतत दुसऱ्यांना प्राधान्य देणं. सतत इतरांचा विचार करत राहतो आणि इच्छा, अपेक्षा, छंद, आपली आवड, आपली सवय आपण बाजूलाच ठेवून देतो. मग यावर उपाय आपण काय करू शकतो? इतरांना प्राधान्य तुम्ही द्याच, पण त्याचबरोबर स्वतःच्या इच्छा, अपेक्षा देखील तुम्ही त्याकडे लक्ष द्या आणि आवडीच्या गोष्टी करायला मात्र विसरू नका. कारण नंबर 2, गिल्ट वाटून येणे. जर आपण स्वतःसाठी वेळ घेतला ना तर आपल्याला एक गिल्ट वाटून येते, स्वार्थीपणाची भावना निर्माण होते. पण हे चुकीचं आहे. याला स्वार्थीपणा म्हणत नाही तर याला स्वतःची काळजी घेणं म्हणतात. कारण आपणच आपली काळजी घेतली नाही तर कोण घेणार? सर्वात प्रथम आपणच आपली काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या मानसिकतेवर, शरीरावर परिणाम याचा हळूहळू का होईना होत असतो. यामुळे आपण स्वतःला गिल्ट वाटून न देता स्वतः समाधानी व्हा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या इच्छा अपेक्षा बाळगा. आपण इतरांबरोबर स्वतःसाठीही काहीतरी करतोय याचे समाधान मात्र नक्की तुम्हाला मिळेल. यासाठी तुम्हाला रोजच्या रुटीनमध्ये बदल करणं गरजेचं आहे. आणि रोजच्या रुटीनमध्ये बदल करणं आपल्याला सुद्धा कठीणच वाटतं, पण हळूहळू का होईना त्याची सवय तुम्हाला नक्की लागेल. त्यातील पुढचं कारण म्हणजे स्वतःची ओळख विसरणे. आपण एक पत्नी, एक आई, एक सून या भूमिकेत इतक्या दिवस गुंतून गेलेलो असतो, पण मी कोण आहे हे आपण विसरूनच जातो. यावर उपाय म्हणजे पत्नी, आई, सून याच्या भूमिकेत तुम्ही राहाच, पण त्याचबरोबर स्वतःची देखील ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नवीन करण्याचा, नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. 4 पैसे कमवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला यश येईल. थोडे का होईना तुम्ही सुरुवात करायला पहा. जसे आहात तसेच राहू नका, काहीतरी इम्प्रूव्ह करा. घरगुसे राहू नका, अडाणी राहू नका, लाजरे बुजरे तर अजिबात राहू नका. पुढचं कारण म्हणजे स्वतःची किंमत स्वतःच आपण करत नाही. इथेच तर आपण मोठी चूक करतो. म्हणूनच लक्षात ठेवा, ही चूक आपण पहिल्यांदा सुधारली पाहिजे. स्वतःचे पोतेरे बनवून घेऊ नका, स्मार्ट बनायला शिका. आपण जर आपलीच किंमत केली नाही तर दुसरे कशी काय करतील? आपण आपल्यापेक्षा इतरांना किंमत देतो, त्यांच्या मताप्रमाणे वागतो, पण आपले काय? आपल्या मतांचं, आपल्या विचारांचं काय? ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत स्वतःच कराल ना, त्या दिवशी आपोआप इतर सर्वजण देखील तुमची किंमत हळूहळू करायला लागतील. कधीतरी स्वतःची आवडीची भाजी बनवा, कधीतरी स्वतःसाठी छान मेकअप करा, कधीतरी स्वतःला छान शाबासकी द्या, कधीतरी एकांतात छान वेळ स्वतःसाठी घालवा आणि कधीतरी एखादा निर्णय स्वतःसाठी स्वतःच घ्या. तुम्ही महिला आहात, गृहिणी आहात, घरातच आहात म्हणून कधीही स्वतःला कमी लेखू नका. कारण एक गृहिणी होणं एक सोपं काम नाही. मग यासाठी आपण अजून काय उपाय करू शकतो? स्वतःचे अस्तित्व सांभाळणे, फुलवणे हे फार काही अवघड गोष्ट नाही, पण थोडीशी जागरूक, प्रामाणिक राहणं देखील गरजेचं आहे. त्यासाठी काही स्टेप्स फॉलो करावे लागतील. त्यातील स्टेप नंबर 1 आहे स्वतःसाठी मी टाईम ठरवा. त्यात तुम्हाला जे काही मनापासून तुम्हाला करावं वाटते ते करा, ते शिका आणि तुम्ही आनंदी राहायला शिका. स्टेप नंबर 2, छोटे छोटे गोल्स करा. रोज 5 मिनिटं का होईना डायरी लिहा. अगदी मोजक्या शब्दात का होईना लिहायला शिका. मन मोकळे करत जा आणि काहीतरी नवीन शिकत राहा.
नवीन कौशल्य शिकत राहा, यामुळे तुमचे मन नेहमी ॲक्टिव्ह राहील. स्टेप नंबर 3, स्वतःचं दिसणं सांभाळा. नेहमी मेकअप करूनच राहणं गरजेचं नाही, पण कधीतरी एखादी हेअरस्टाईल करणं, स्वच्छ कपडे घालणं, हलका मेकअप करणं, यालाच काही हरकत नाही हे सर्व करायला. आरशात पाहिल्यावर स्वतःला छान फील होईल, फ्रेश वाटेल, हे देखील महत्त्वाचं आहे ना. स्टेप नंबर 4, स्वतःला परवानगी देत राहा. नेहमी इतरांना आपण होकार देतो, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करतो, पण स्वतःला कधी परवानगी दिली आहे का? स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे कधी तुम्ही काही केलं आहे का? पण स्वतःलाच कधीतरी बाहेर पडायची, बदलायची परवानगी द्या. काहीतरी नवीन शिकण्याची परवानगी द्या. स्टेप नंबर 5, मैत्री मिळवा, फ्रेंड्स बनवा, ज्या तुम्हाला प्रेरणा देतील. काहीतरी त्यांच्याकडून चांगले शिकायला मिळेल. त्यांच्यापाशी त्यांचे आपले मन मोकळे करता येईल, बोलता येईल, असे स्वतःभोवती असे वर्तुळ ठेवा जे तुम्हाला पुढे ढकलेल, मागे ओढणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त पत्नी, आई हीच तुमची ओळख ठेवू नका. स्वतःला देखील महत्त्व द्या, स्वतःच्या स्वप्नांना महत्त्व द्या आणि मोठी ताकद तीच तुमची बनेल. घर सांभाळणे म्हणजे स्वतःला हरवून जाणं नाही, उलट घर सांभाळता सांभाळता स्वतःची ओळख निर्माण करणे, स्वतःला सांभाळणे ही देखील खरी गृहिणी फॅशन लाईफची ओळख आहे. तर आजचं बोलणं तुम्हाला जरा जरी आवडलं असेल तर एक कमेंट छानसे नक्की करा आणि लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आपण अशाच नवीन नवीन टॉपिकवर महिलांसाठी, गृहिणींसाठी व्हिडिओ बनवत असतो, मोटिवेशनल व्हिडिओ बनवत असतो, ज्यातून तुम्ही काहीतरी नवीन शिकाल, नवीन तुम्ही त्याच्यातून काहीतरी घ्याल. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले डेली व्हिडिओ पाहत राहा आणि आपले चॅनल, आपले व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका आणि छानशी कमेंट देखील करा. त्याच्यामुळे मला कमेंट वाचायला सुद्धा फार आवडतात, त्यातून तुमच्या भावना व्यक्त होत असतात. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच बस करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत, नेक्स्ट व्हिडिओसोबत. धन्यवाद.